मोठी, यातनं तर महाराष्ट्राचा सगळा इतिहास, भूगोल आणि संस्कृती, ग्रामरचना, खाद्य, व्यवहार, प्रशासन, व्यापार, व्यवसाय अशा सगळ्या गोष्टी या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि म्हणून हे केवळ ग्रंथ नाही आहे, तर हा आपला इतिहास देखील आहे, आपल्या सांस्कृतिक वाटचालीचा ठेवा देखील या ठिकाणी महानुभावांच्या विचारातनं तयार झालेला। आणि म्हणून मला असं वाटतं की आजही मी बघतो तीच परंपरा आमच्या महानुभाव पंथाने सातत्याने कायम ठेवली आहे। मी आता इतक्या कार्यक्रमांमध्ये जातो, असा एकही कार्यक्रम नाही की ज्या कार्यक्रमांमध्ये 3-4 तरी ग्रंथांचं प्रकाशन होत नाही। प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला ग्रंथांचं प्रकाशन होताना या ठिकाणी पाहायला मिळतं। आणि खऱ्या अर्थानं ही जी विचारांची संपदा आहे, ही जी विचारांची परंपरा आहे, ती परंपरा आपल्यापर्यंत आणण्याचं काम या ग्रंथांच्या माध्यमातून सातत्याने होत असतं। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा आमच्या या महानुभाव पंथाच्या सर्व महंतांनी हा प्रयत्न सुरू केला, म्हणजे प्रयत्न तर ते अनेक वर्षापासून करत होते की एक समृद्ध परंपरा, आपण जर बघितलं तर आज आपले जेवढे म्हणजे अगदी रिद्धपूर पासून जाईसा देव, पोईसा देव किंवा जेवढे आपले महत्वाचे स्थान असतील, या सगळ्या स्थानांमध्ये ज्या काही अडचणी आहेत, या अडचणी काय, या अडचणी या करतायत की त्या वेळच्या आक्रमणामध्ये आमच्या महानुभाव पंथाने कधीही पंथाचा रस्ता सोडला नाही। त्या सगळ्या आक्रमणांना त्या ठिकाणी झेललं, त्या आक्रमणातनं मोठ्या प्रमाणात अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याचा सामना केला, पण तरी देखील आपली पंथीय व्यवस्था आणि विचार हा कधीच महानुभाव पंथाने ढळू दिला नाही।